जस्ट मी दुकानात गेलो, तिथून मग म्हटलं होतं की नाही का भाई मी कोट घेतला, त्यानंतर मग हे गेले आमच्या इथले अँकर, जे त्यांना घेतलं तेच मला पाहिजे. मग सोबत दोघांचंही मॅच होऊन गेलं. फक्त एकच फरक आहे, तुम्ही म्हणाल काय, नाही मी हे म्हणत होतो. ओके आली रे. तुझं नाव? गणेश. गणेश, काय करतोस? जॉब. ओके, सॅलरी नाही विचार, डोंट वरी. आपण पोरी पाळण्यासाठी विचार केला, बाकी काय नाही. ओके, तर तुला काय वाटते, अगर तुझं लग्न नाही झालं ना? झालंय का? मी लिहून आणलं होतं यार, चांगले 2-4 वाक्य असे मारतो. अच्छा ठीक आहे, तुम्हालाच विचारता, झालेच आहे, होणार आहे, तिसरा मी बली पडणारच आहे. म्हणजे आता हळद लागल्यानंतर माहितीच पडणार आहे. तर तुम्हाला काय सजेस्ट कराल मित्राला, की म्हणजे काय, म्हणजे लग्न काय टिप त्यांच्या हिशोबाने वाईफला खुश ठेवलं पाहिजे? सजेस्ट आधीच केलं आहे. अच्छा, सजेस्ट आधीच केलं आहे. ओके, तू काय टिप देशील? तेच, लग्न झाल्यानंतर माहीतच पडणार कसं सिच्युएशन असते. तुला काय वाटतं, यांचे लग्न झाले हे सुखी आणि कसं आहे? त्यांच्या बायका इथं आहे, मी सांगू नाही शकत. ओके ठीक आहे. यांचे मिसेस थोडेसे हात वरती करा. ओ नमस्कार नमस्कार. तुम्हाला काय वाटते, व्यवहारिक दृष्टीमध्ये जसे हे आहे ते घरी पण तेवढंच आहे का? बरोबर काय काय एडिटिंग मध्ये आपण मानसी करून घेऊ. ओके नेक्स्ट, दादा मिसेस. ओ आहे ताई. तुम्हाला काय वाटते, जेवढे ते बाहेर आहेत तसे पण घरीच तेवढं त्या रिलेटेड? क्या बात, जोरदार चढावून जाऊ द्या. वा, तू वाचला. अरे नंतर तू पण येऊ ना, तू कशाला लागते. हा हॅलो ताई. हा, तर तुम्हाला काय वाटते, आता दादा जसा आहे तर व्यवहारिक तेवढा टाइम देतो, सर्व काही ऐकतो? नाही, तू दुकान कमी जा, घरी पहिले जास्त राह. ओके, फक्त तुला एकच प्रश्न, ताईबद्दल अशी एक चांगली क्वालिटी तुला वाटते की नाही ही बेस्ट आहे? समजदार खूप आहे. वाह, बात तो सही है. जोरदार ताळ्या जरा साथी ताईसाठी. समजदार. सो प्लीज तिघाला मी वन अँड ओनली क्यूटी, मार्वलस, फॅबुलस, गॉर्जियस एवढेच इंग्लिशचे वर्ड आहेत, बाकीचे नाही आहेत. हा, तर प्लीज पुट हँड्स फॉर द वन अँड ओनली ज्ञानवी. ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये ठेवलेलं नाव, जोरदार वाजवा टाळ्या. तुझं नाव पूर्ण? ज्ञानवी प्रसाद मोरे. ओके, तुझं क्लास? मिस गेस करतो. KG2? सिनियर KG. बरोबर होतं काय तसं माझं? KG2 होतं का? सिनियर KG बरोबर होतं ना? सिनियर ज्युनियरही आलं देवा सापडा. ओके, काय झालं, माझं बरोबर होता. हा, एक्सपिरियन्स आहे माझी 3 वर्षाचा. कोणत्या शाळेचा? स्कूल येऊ ना. शाळेचं नाव ग? इंग्लिश मीडियम स्कूल. गाव? पिंपळगाव बसवाला. अच्छा, तेच म्हणलं, असं आयटम मी कुठं पाहिलं नाही ना. आणि हे असं काय इथून आवाज जास्त फोकस होते का? ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, मला सांग, तू किती पोळ्या खाते? 2. वाव, पंच आता नाही, पंच याचा नंतर आहे. मम्मी किती पोळ्या खाते? 2. तुला वाटत नाही मम्मी काय जास्तच कमी खाते? ठीक आहे, पप्पा किती खाते पोळ्या? 3. पप्पा कुठे आहे सर? ज्या हिशोबाने तुमचं स्ट्रक्चर आहे की वाटत नाही सर, मला तर 5च वाटत आहे. ओके ठीक आहे, शेवटचा प्रश्न, कोण आवडते, मम्मी आवडते पप्पा आवडते? पप्पा. जोरदार काढून जाऊ द्या पप्पासाठी. काय हरकत आहे, पोरगी आणि बाप आता बाहेर जेवण करून घेईन, त्यांचं काय म्हणत नाही पुढे, जे काही त्रास होते पप्पाला होईल, तुला काहीच नाही. ये मा आपल्याला मला तर थोडंसं ग्लॅमर राहिलं तर बरं वाटते, बाकी काय नाही. सो यांचा अजून एक डान्स आहे, अजून इथंच करताय ना. सो प्लीज लेडीज अँड जेंटलमन, पुन्हा सुरू नेक्स्ट डान्स परफॉर्मन्स फ्रॉम डे ओनली. डिमांड वाढला, दुसरं काही. मम्मी पप्पा मधून कोण आवडते? जेवढं हा वाढलं बेटा, माझं काय तू आता घरचं जेवण आहे की महावेपाला बाहेर काय करायला लागतं असतं आता. ठीक आहे, अरे ठीक आहे, मला सांग, शाळेमध्ये नाही का कोण आवडते तुला सर्वात जास्त? कोणती मॅडम आवडते? अश्विनी टीचर.
अश्विनी टीचर जास्तच फेमस आहे वाटते सर्व ठिकाणी. असं काय हरकत नाही, जोरदार टाळा होऊन जाऊ द्या प्लीज. हा एक मिनिट. खूप छान बहुत बढिया. लोकांची कमरा नाही आवडत, ताईने पूर्ण जिरा हलवला. जोरदार टाळा वाजवता. क्या बात आहे ताई, खूप छान डान्स केला. काय म्हणते तुझं नाव? एंजल आशिष जोतडे. मम्मीने हे डान्स ठेवताना तुझी मम्मी ऑक्सफर्ड वाचत होती का? तुम्हाला हे नाव कुठं सुचलं एंजल ठेवायचं बाबा? मला आवडत होतं एंजल असा पर्याय ना म्हणून. हो सर्वांना नाही का तसे पोरी नाही का त्यांना बाप्पाचा परिस वाटतात. आणि पोरांची गोष्ट केला तर मगरमच. आता घरी माझे गेले तर माझी लायकी काहीच नाही आहे. काय हरकत नाही, पोरी खूप छान आहे. मला सांग आपलं असं आपल्या दोघात असं टेन्शन येऊ नको, मम्मीकडे पाहू नको. मम्मी किती पोळ्या खाते? 4. अच्छा ठीक आहे, तू किती खाते? 4. दोघात कॉम्पिटिशन सुरू आहे मम्मी मध्ये. अच्छा ठीक आहे, पप्पा? 5. पप्पा कुठे आहे? हा सर 5 तुम्ही, ताई 4 वर्ष आहे. वाढवा थोडसा ग्रेसअप घ्या. ओके काय हरकत नाही, जोरदार टाळा होत्या त्या दोघींसाठी. आपण ऍडजस्ट करू, मी तिथं येतच नाही. सो लेडीज अँड जेंटलमेन, द नेक्स्ट डान्स परफॉर्मन्स गोइंग टू प्रेझेंट बाय यस फ्रॉम राइट साइड, करिश्मा, निकिता ताई and yes we all know Swadhika. So please give them a big applause of round. त्यांचं दोघांचं माहीतच आहे. मॅरिड तर तसे पंच काढतो मी. अनमॅरिड. अच्छा ठीक आहे, मग ठीक आहे, वाचले तुम्ही. थोडं इकडे आलं थोडंसं. ओके म्हणजे फुटेजमध्ये आलं पाहिजे, बाकी काही. अच्छा ठीक आहे, तुम्ही आता पण तुम्ही काय विचार करता? अगर तुम्हाला हसबंड पाहिजे असेल तर काय क्वालिटीज असल्या पाहिजे तुमच्या? I want to skip this question at least for now. You understand? You skip this question and you this and nonsense. कळलं मला, टेन्शन नको घ्या तुम्ही. ओके सो नेक्स्ट. ताई तुम्हाला काय वाटतं चेतन दा, आता जसं मी क्वालिटी विचारते समजता, तर तुम्ही चेतन दाबद्दल काय सांगा? म्हणजे कोणती क्वालिटी आहे जे तुम्हाला आवडते? He's a good dancer. छत्तीसच्या 36. अरे बापरे, मग हे असतात मग ते. बरं ठीक आहे, डान्स सोडून अजून एखादे कोणती? तो पण समजदार आणि लॉयल आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट सांगू, मला तरी वाटते, मी ऑब्झर्व केलं, चेतन दाचा आवाज म्हणजे असा बिलकुल सॉफ्ट, बिलकुल काय नाही, बिलकुल हळू. अगर मी तर म्हणत होता, आम्ही जेव्हा ॲज अ टीचर आम्ही जेव्हा कोणत्या पोराने ए शामल्या करायला नाही देऊ का फाटेवर नागची पुढची गाल लाल करत मला तर का ही इज टीचर ही समजत नाही सर लिटरली आम्हाला वॉइस चांगला वाटतो. प्लीज घेऊ बिग अप्लॉज ऑफ राऊंड. आणि ताई तुम्ही ऐकत आहात तुम्ही? वाजले. तुम्हाला काय वाटते कोणती क्वालिटी तुम्हाला आवडते सर्वात जास्त? एवढा विचार? ते हर गोष्टीमध्ये कॉमेडी करतात. वा, माझी जागा घेता म्हणता तुम्ही?
चेतनदा मला स्पर्धा अँकरिंगचा कॉमेडी क्या बात आहे. कॉमेडी कुठून पाहायला तुम्हाला काय वाटते? कॉमेडी टीव्हीवर नेमकं काय होतं? कपिल शर्मा की दुसरं काही? म्हणजे ते इज रोमॅन्टिक और नॉट? रोमॅन्टिक. अच्छा, नाही तर तिथं चला ना बाहेर फिरायला जाऊ. अगं झोप नको करू, रात्रीचे 12 वाजले. ओके, आणि सो प्लीज गिव्ह देम अ बिग अप्लॉज अप फ्रंट फॉर ब्युटिफुल गर्ल्स. प्लीज हॅव अ सीट. मला आत्ताच आत्ता माहिती होणार तेच मी जस्ट बघूया. आणि नेक्स्ट त्यानंतर मी तुमच्याबद्दल किती अंडरस्टँडिंग आहे ते आपण दुसऱ्या गेम मध्ये घेणार. फर्स्ट क्वेश्चन पहिला. हा, मी पहिला प्रश्न विचारला ताईला आणि ताईचं उत्तर मला मिळालेलं आहे. तर फर्स्ट पहिला प्रश्न, ताईची सर्वात फेवरेट भाजी कोणती? भेंडी. क्या बात आहे, राईट आन्सर. सही आहे, सही आहे. क्या वाचला? हा, नेक्स्ट. हा, मला उत्तर मिळालं आहे दादाचं. दादाची फेवरेट भाजी. आय थिंक नॉनव्हेज मध्ये चिकन. उत्तर सांगतो. राईट आन्सर. जोरदार चढाव द्या. भाजी व जोड्या सांगितल्या. दुसरा प्रश्न. तर सेकंड क्वेश्चन मला उत्तर मिळालेलं आहे. ताईकडून ताईचा फेवरेट कलर कोणता? रेड. रेड. हा, ताई तुमचा फेवरेट कलर? हा, रेडिश पिंक. सांगितलं ये आता लादीस में बैठो. नाही, हे चुकीचं आहे. ज्यावेळी लग्न होतं आपल्याला हात पाच वाजता हा पिंक रेड 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 असे रंग चेंज होणारच आहे. नंतर का पाहायचं आहे? हा, नेक्स्ट. आता दादाचा फेवरेट कलर? ब्लॅक. म्हणणार डिपेंड करते, त्यांच्या वस्तूवर डिपेंड करते. शर्ट. शर्ट ब्लू और ग्रे. ब्ल्यू. राईट आन्सर. जोरदार. तुझी वाजवली, माझी वाजवली. क्या वाजवली. जोरदार चढावून जाऊया. आणि द लास्ट क्वेश्चन, लास्ट गेम. हा, त्याच्यामध्ये माईक पकड. 20 रुपयाचा भेटला. हा, तर याच्यामध्ये ही शी वगैरे लिहिला. आपण काही प्रश्न विचारणार आहोत. दोघांच्या स्वभावामध्ये कोण कसा ऍक्ट करतं विचारलं. तर हिचं तुम्ही घ्या, मीचं पण, आणि हे दोन तुमचं. आता तुम्हाला असं तिकडे पलटायचं. ठीक आहे, तुम्ही पण तिकडे टाळून घ्या. तिकडे. ओके, मला गॅप ठेवून म्हणतात, मी दिसलं पण करायचा. रेडी? कॅमेराकडे. पहिला क्वेश्चन, तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त रागिष्ट कोण? लेडीज लोगों से थोड़ा डर के रहिएगा. बिल्कुल राइट आंसर दोघांचे. ताईने दादाने पण ताईलाच केला, ताईने पण स्वतःलाच केला. सेकंड क्वेश्चन, दोघांमध्ये सर्वात जास्त आळशी कोण आहे? वाह, क्या अंडरस्टँडिंग आहे. दादाने पण स्वतःलाच केला, ताईने पण स्वतःला, ताईने पण दादालाच दाखवला. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न पण बिलकुल दोघांचा मॅच केला. थर्ड, अजून 2 प्रश्न राहिले. सर्वात जास्त पैसे कोण खर्च करतो? दोघांचे उत्तर परत नाही. ताईच जास्त पैसे खर्च करतात. काय हरकत नाही. आता तू स्वतःचा पॉकेट ढिला करायला रेडी ठेव. बस. अँड द लास्ट क्वेश्चन, सर्व तुमच्या दोघांमध्ये पहिले एकमेकांना प्रपोज म्हणजे कोण आवडलं होतं? कोण प्रपोज हे केलं होतं? जोरदार तळाव होता. इथे दोघांचं उत्तर राईट आहे. क्या अंडरस्टँडिंग. जोरदार तळाव. फर्स्ट रबने बना दी जोडी साहेब. जनरली मी आता 8 वर्ष झाले अँकरिंग करतोय. हा प्रश्न मी आता 3 वर्षापासून घेतो. माझा रेकॉर्ड खरं सांगत आहोत. सर्वांचा प्रश्न विचारता एखाद काहीतरी चुकते किंवा एका दोघांच्या पण बरोबर आले. सिरियसली बाय गॉड. जोरदार तळाव. व्हॉट अंडरस्टँडिंग. सो प्लीज हॅव अ सीट आणि तुमची जोडी अशी सलामत राहे. हा भाई, तालिया तालिया. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल.
स्वातीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. वाव! चेतन भैया विजय त्याच्यासोबत गुगल भैया की आता आम्हाला लागतेच गुगलची सवय आहे. माझ्या काय बऱ्याचदा नाही का बायकोने तरी नाही का समजून येते. आम्ही पोरं सिरियसली सांगतो, आम्ही जे सर्व गायकांना लक्ष द्या. मी काय म्हणतो, मुलींना मॅच्युरिटी पहिले येते, सर्व लेडीज लोकांना मॅच्युरिटी पहिले येते. आम्ही माणसं आम्ही एवढे भैताड होतो, आम्हाला मॅच्युरिटी त्यांच्या 4 वर्षानंतर येते. जेव्हा त्या गोष्टी ते शिकून असतात आमच्या आम्ही इथून एका शिकायच्या पायऱ्या तयार करतो. आता ज्यांचे लग्न झालंय